स्थानी लुककृत शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 25 ते 37 मध्ये सांगितला आहे. ही एक प्रसिद्ध बोधकथा आहे, जी कथा माझा शेजारी कोण या प्रश्नाचे उत्तर देते. ही कथा शिकवते की जात पात किंवा धर्माचा विचार न करता संकटात सापडलेल्या कोणत्याही व्यक्तीला मदत करणे हेच खरे मानवी कर्तव्य आहे. प्रेम आहे, हाच खरा शेजार धर्म आहे आणि हीच खरी शेजार वृत्ती आहे. चला तर मग पाहूया शास्त्र आधारित ही सुंदर नाटिका खरा शेजारी कोण. एक ज्यू माणूस रस्त्याने येरुशलेमहून यरीहोला जात होता. अचानक दरोडेखोरांच्या हाती तो सापडला. अरे वा, शिकार येताना दिसते. हो, चल जाऊया. हे थांब. काय तुझ्याकडे काय आहे ते? नाही हो, माझ्याकडे खरंच काही नाही. नाही, वाचवा वाचवा, मला वाचवा, कोणीतरी वाचवा, मला मारू नका. दरोडेखोर त्या वाटसरूला बेदम मारहाण करून रस्त्याच्या कडेला मरणासन्न अवस्थेत टाकून निघून जातात. काही वेळाने त्या रस्त्याने एक ज्यू याजक जात असतात. मी एक याजक आहे. मला या माणसाला मदत करायला वेळ नाही. थोड्या वेळाने एक लेवी मनुष्य त्या रस्त्याने येतो. अरे देवा, किती याजक ना. कोण असेल हा मनुष्य? किती त्रासात पडला आहे. हा मेला असेल काय? पण मी यात पडणार नाही. एक शमरोणी त्या वाटेने जात होता. अरे रे, किती दुःखदायक, किती या वेदना. मला या माणसाला मदत केलीच पाहिजे. आता याला येथे सोडून जाणे योग्य नाही वाटत मला. चला माझ्या बरोबर, पुढे गेल्यावर काही मदत मिळेलच आपल्याला. या उतारशाळेत या माणसाची राहण्याची काही सोय होऊ शकते. उतारशाळेचे मालक तुम्हीच आहात का? होय, मीच आहे. असं करा, या माणसाची काळजी घ्या. त्याला लुटारूंनी लुटले आहे, शिवाय मारहाणही केली आहे. त्याच्या खर्चासाठी ही रक्कम घ्या. जास्त खर्च झाल्यास तोही करा. मी येईल आणि ती रक्कम तुम्हाला देईल. ठीक आहे? जखमी माणसाचा खरा शेजारी शमरोनी ठरला, कारण त्याने त्याच्यावर दया केली, निस्वार्थी प्रेम केले. आपल्या शत्रूवर तसेच अनोळखी लोकांवरती प्रेम करा. पूर्वग्रह मुक्त अशी तुमची मदत असावी. धार्मिक किंवा सामाजिक भेदाभेद न करता गरजेच्या वेळी मदत करा. चांगला शमरोणी हा शब्द आज अशा व्यक्तीसाठी वापरला जातो जो स्वतःचा विचार न करता गरजूंची मदत करतो. तुम्हीही असेच करा. दिले प्रभूने शास्त्रामधूनी, दिले प्रभूने शास्त्रा